एष एष सुरासुरमणुसिन्ध वन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध स्वभावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनम गणहराणम् अच्छावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आपण कालच्या गाथेमध्ये बघितलं की दोन द्रव्यांमध्ये पृथकपणा असतो. दोन द्रव्यांमध्ये पृथकपणा असतो कारण त्याच्यामध्ये प्रदेश भिन्नता असते, त्याच्यामध्ये अत्यंत अभाव असतो. परंतु एक द्रव्याच्या दोन गुणात किंवा एक द्रव्य आणि त्याच्या होणाऱ्या पर्यायीमध्ये अतत्पणा म्हणजे अन्यपणा असतो, पृथकपणा नसतो. म्हणजे एकच अवांतर सत्ता म्हणजे स्वरूप अस्तित्व, वस्तूचं स्वतंत्र स्वतंत्र अस्तित्व, हे जर आपण बघितलं तर त्यामध्ये द्रव्य गुण आणि पर्याय विवक्षित आहे. यामध्ये द्रव्य पण सत आहे, गुण पण सत आहे आणि पर्याय पण सत आहे. असा एकाच द्रव्याचा विस्तार आम्हाला कथन करता येऊ शकतो. या तीन मध्ये जो परस्पर भेद दिसतो तो अतद्भाव आहे. म्हणजे जे द्रव्य आहे ते गुण नाही, गुण आहे ती पर्याय नाही, याच्यामध्ये जो भाव दिसतो आम्हाला, वेगळेपणा दिसतो, याला अतद्भाव म्हणायचं. आणि हेच आहे अन्यत्व. या द्रव्य सत आहे आणि ते अनंत धर्मात आणि अनंत पर्यायीत व्याप्त आहे. लक्षात घ्या, जे द्रव्य आहे ते सद्रूप आहे, ते आपल्या अनंत धर्मात आणि अनंत पर्यायीमध्ये व्याप्त आहे. गुण सत आहे आणि ते स्वतःच्याच गुणात आणि त्या गुणाच्या होणाऱ्या पर्यायींमध्ये व्याप्त आहे. आणि पर्याय सत आहे, ती क्रमाने होणाऱ्या पर्यायींमध्ये व्याप्त आहे. अशा प्रकारे द्रव्य, गुण आणि पर्याय यामध्ये कथनचित भेद आणि कथनचित अभेद लक्षात घ्यायचा आहे. द्रव्य सत हे द्रव्याचं लक्षण आहे आणि अस्तित्व समजल्याशिवाय, वस्तूचं मूळ स्वरूप समजल्याशिवाय आपल्याला वस्तू स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. जे द्रव्य आहे तो गुण नाही, जो गुण आहे ते द्रव्य नाही, यालाच अतद्भाव म्हणायचं. उदाहरण बघायचं असेल तर आंबा. समजा आंबा गोड आहे, यामध्ये आंबा या शब्दाचा वाच्य म्हणजे आंबा म्हटल्यानंतर जो काही आम्हाला समग्र वस्तू लक्षात आली तो म्हणजे आंबा आणि ते म्हणजे द्रव्य आहे. आता त्याच्यामध्ये जो गोड म्हटला हा गुण आहे आणि तो रसनेंद्रियाचा विषय आहे. आणि रसनेंद्रियाच्या माध्यमातून त्यावेळची जी अवस्था रसनेंद्रियाची पर्याय ज्ञात झाली तो त्या रसगुणाचा पर्याय आहे. अशा प्रकारे या तीन वेगवेगळ्या पृथक पृथक गोष्टी आहे, पृथक म्हणण्यापेक्षा अन्य गोष्टी आहे, पण ह्या अतद्भाव रूप आहे, सर्वथा भिन्न नाही. आगमरूपी समुद्राचं मंथन करणाऱ्या मुनिराजांनी शक्तिवान, शक्ती आणि शक्त्यांश, शक्तिवान म्हणजे द्रव्य, शक्ती म्हणजे गुण आणि शक्त्यांश म्हणजे पर्याय,
असे नावं द्या, किंवा भाववान, भाव आणि भावांश, अशा तऱ्हेने तिन्ही एक होऊन अखंड द्रव्य आहे हे सांगितलेलं आहे. आणि पण तरीही त्यामध्ये परस्पर अतद्भाव आहे, हेही समजायचं आहे. वस्तूचा स्वभाव यथार्थपणे जेव्हा आम्ही जाणू, त्याच वेळेला सम्यक ज्ञानाची प्राप्ती जीवनात होऊ शकते. हा ज्ञेय अधिकार सुरू आहे. स्वज्ञेय आणि परज्ञेय यांचा भेद करून यथार्थ ज्ञान करणे हे सम्यक ज्ञान आहे, किंवा हेच सम्यक दर्शन आहे, आणि हेच वितरागतेचं कारण देखील आहे. स्वरूप अस्तित्व म्हणजे प्रत्येक द्रव्याची स्वतंत्र स्वतंत्र अस्तित्व असणं, हा जैन दर्शनाचा एकक आहे. म्हणजे तशा प्रकारचं वस्तुतत्व आम्ही मांडलेलंच आहे. प्रत्येकाची स्वतंत्र सत्ता आम्हाला अभिप्रेत आहेच, आणि सर्वांमधील समानतेच्या आधारावर महासत्ता किंवा सादृश्य सत्ता ही आधारित आहे. महासत्तेतील एकता लक्षात घ्या. महासत्तेतील एकता म्हणजे नानाविध वस्तू सत आहे, म्हणून त्या सर्वांना महासत्ता रूपाने संबोधणं ही एकता उपचरित असद्भूत व्यवहारण्याचा विषय आहे. तर स्वरूप अस्तित्वाच्या अंतर्गत जे द्रव्य, गुण आणि पर्याय, स्वरूप अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व, या स्वतंत्र अस्तित्वामध्ये त्याच्या द्रव्याची सत्ता आहे, ती उपचरित नाही किंवा असद्भूत नाही, किंवा जे गुण आहे ते देखील असद्भूत नाही, पर्याय पण असद्भूत नाही, पण गुण आणि गुणी असा भेद केला म्हणून हा सद्भूत व्यवहारण्याचा विषय बनला. पण केवळ गुणगुणी भेद केला म्हणून अनुपचरी सद्भूत व्यवहारण्याचा विषय बनला. म्हणून यामध्ये जे द्रव्य, गुण आणि पर्याय असे जे भेद केले, हे अनुपचरित सद्भूत व्यवहारण्याचे आहे. याचाच अर्थ सर्व द्रव्यांची एकता ही असद्भूत आहे. महासत्तेत दाखविलेली सर्व द्रव्यांची एकता ही असद्भूत आहे, उपचरित आहे. तर एकाच द्रव्यामध्ये जो भेद केलेला आहे हा सद्भूत आहे आणि अनुपचरित आहे, म्हणजेच वास्तविक आहे. अतद्भावानी या अन्यत्वाचा परिचय आम्हाला करून दिलेला आहे, की एक म्हणजे दुसरं नाही, एक गुण दुसऱ्या गुणाचं कार्य करत नाही. जे द्रव्य आहे त्याचं लक्षण वेगळं आहे, आणि काल आपण विवक्षित रीतीने बघितलं की द्रव्य निराश्रय आहे तर गुणाश्रित आहे, हे एक आहे तर ते अनेक गुणांचा समूह आहे. अशा तऱ्हेने आम्ही द्रव्य आणि गुणामध्ये कथनचित भेद देखील बघितलेला होता. अशा रीतीने या सर्व वस्तूंचा आम्हाला परिचय करायचा आहे. या गाथेचा प्रयोग करत असताना वस्तूचा यथार्थ निर्णय करण्यासाठी आम्हाला अतद्भावाचं स्वरूप पण समजावं लागतं. वस्तूचं स्वरूप आम्हाला समजायचं आहे, आणि मुळातच वस्तू व्यवस्था ही बहुआयामी आहे. वस्तू ही काही शब्दांमध्ये किंवा काही कल्पनेनी आम्ही स्पष्ट करू शकत नाही. ज्ञेय आम्हाला स्पष्ट करायचं आहे, वस्तू दाखवायची आहे, तिचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, तिच्या विविध अंगांनी आम्हाला वस्तूचं स्वरूप दाखविणं भाग आहे. म्हणून मुळातच वस्तू व्यवस्था जटिल आहे, आणि म्हणून त्याचा निर्णय देखील आम्हाला अशा सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी, बहुआयामानी करावा लागणार आहे. आणि असा हा अतद्भावाचं स्वरूप पण आम्हाला समजावं लागणार आहे. पण अतद्भाव समजला म्हणून आम्ही जर भेदांचाच अवलंबन घेऊन तिथेच अडकून राहू, तरीही आम्हाला अनुभूती होणार नाही. भेदाला आम्हाला समजून घ्यायचंय, अतद्भाव काय आहे हे समजायचंय. द्रव्यामध्ये अनंत गुण कसे सामावलेले आहे, आणि द्रव्य कसं अखंडतेला, एकरूपतेला प्राप्त झालेलं आहे, त्या विचारावर आम्हाला मन स्थिर करायचं आहे, आणि भेदाला गौण करून आम्हाला अनुभूतीमध्ये रममाण व्हायचंय. हा प्रयोग या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला जीवनात करायचा आहे. आता यानंतर आचार्य
पुढची गाथा सांगणार आहे. या गाथेमध्ये जे सांगितलं की द्रव्य म्हणजे गुण नाही आणि गुण म्हणजे द्रव्य नाही, आणि यावरून जर कुणी असा समज करून घेईल की द्रव्याचा सर्वथा अभाव झाला म्हणजे गुण प्रगट झाला, नाही म्हटलंय की द्रव्य म्हणजे गुण नाही, असं जे म्हटलं यावरून द्रव्याचा अभाव म्हणजे गुण, म्हणजे सर्वथा अभाव म्हणजे गुण, आणि गुणाचा सर्वथा अभाव होणं म्हणजे द्रव्य, असा जर कुणी एकांत करत असेल किंवा त्या ठिकाणी विपरीत मान्यता करून घेतली, तर तशा प्रकारे काय अनर्थ घडेल हे आता या पुढच्या आगामी श्लोकामध्ये आचार्य सांगत आहे. श्लोक नंबर पहा, 108 नंबरचा हा श्लोक आहे. जो दौवम तन्न गुणो जो विगुणो सो न तच्च मत्थादो एसो हि अतभावो नेव अभावोति निद्दिष्टो. जो दौवम तन्न गुणो जो विगुणो सो न तच्च मत्थादो एसो हि अतभावो नेव अभावोति निद्दिष्टो. जो दवम तन्न गुणो, जे द्रव्य आहे ते गुण नाही. जो विगुणो सो अत्थादो तच्चम न, जो गुण आहे तो स्वरूपानी द्रव्य नाही. एसो ही अतद्भावो, हाच अतद्भाव आहे. अतद्भाव पहिल्यांदा स्पष्ट केला की जे द्रव्य आहे ते म्हणजे गुण नाही. आत्ता आपण आंब्याच्या उदाहरणांनी पण बघितलं, किंवा अनेक उदाहरणांनी, वस्त्राचं उदाहरण आचार्यांनी दिलेच आहे की वस्त्राचा शुभ्रपणा, जे द्रव्य आहे ते गुण नाही, जे गुण आहे ती त्याची पर्याय नाही, याच्यामध्ये कथंचित लावायचं अन्यपणा आहे, वेगवेगळेपणा आहे. पण प्रदेश भिन्नता नसल्यामुळे त्यामध्ये असा दोन द्रव्यांसारखा अन्यपणा नाही, पृथकपणा नाही. प्रदेश एकच आहे आणि तरी देखील त्याच्यामध्ये त्या गुणाचं कार्य अलग आहे, पर्यायीचं कार्य अलग आहे, द्रव्याचं कार्य अलग आहे. अशा तऱ्हेने जे द्रव्य आहे तो गुण नाही आणि जो गुण आहे ते स्वरूपाने द्रव्य नाही, हाच अतद्भाव आहे. आणि तो अतद्भावो अभावो ही निर्दिष्टो, आणि तो सर्वथा अभाव मुळी नाहीच असे जिनेंद्रांनी सांगितलं. आणि तो सर्वथा अभाव नाही, जरी द्रव्य आहे तो गुण नाही, गुण आहे ते द्रव्य नाही, हा अतद्भाव आहे. पण अभाव म्हणत असताना तो सर्वथा अभाव नाही असेच जिनेंद्रांनी सांगितलंय. जर सर्वथा अभाव असेल की द्रव्य नष्ट झालं आणि गुण उत्पन्न झाला, आणि गुण नष्ट झाले आणि द्रव्य उत्पन्न झालं, असा जर समूळ नाश त्या ठिकाणी जर आम्ही मानत असू तर ते अनर्थकारी आहे. त्यांनी आमच्या कथनामध्ये, आमच्या मान्यतेमध्ये विपरीतता येणार आहे. कशी ती सांगतात. एकाच वस्तूमध्ये जे द्रव्य आहे तो गुण नाही, जो गुण आहे ते द्रव्य नाही. या प्रकारे द्रव्याचे गुणरूपाणी आणि गुणाचे द्रव्यरूपाणी न होणे हा अतद्भाव आहे. एवढ्यानेच अन्यत्व व्यवहाराची सिद्धी होते, आणि यावरूनच अन्यत्वपणा त्याच्यात आहे हे सिद्ध होतं. अन्यत्वपणा, वेगवेगळेपणा आहे हे सिद्ध होतं. द्रव्याचा अभाव तो गुण आणि गुणाचा अभाव ते द्रव्य, अशा प्रकारचा अभाव म्हणजे अतद्भाव नाही. द्रव्याचा अभाव झाला आणि गुण प्राप्त झाला असा अभाव इथे अभिप्रेत नाही, याला अतद्भाव म्हणता येत नाही. तथापि जर असे तत्वविरुद्ध मांडले तर, पण हे आचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि थोडंसं ऐकून किंवा पूर्णतः तो विषय न समजता जर आम्ही म्हटलं की आचार्यांनी द्रव्याचा अभाव सांगितलेला आहे आणि मग गुण होतात असं म्हटलेलं आहे, तर आम्ही त्या ठिकाणी असं तत्वविरुद्ध जर मांडलं तर एका द्रव्याला अनेक द्रव्यपणाचा म्हणजे तीन दोष त्या ठिकाणी उत्पन्न होतात.
पहिला अनेकत्व दोष निर्माण होतो, की एक द्रव्य आहे आणि एक द्रव्यच अनेक द्रव्यरूप झालं, हा पहिला दोष येतो. दुसरा उभय शून्यता, की द्रव्य आणि गुण दोन्हीही नष्ट झाले, अशी उभय शून्यतेचा दुसरा प्रसंग येतो. दुसरा दोष त्या ठिकाणी हा येतो. आणि तिसरा दोष अपोहरूपत्व. अपोहरूपत्व याचा अर्थ अपोह, आपला स्वभाव सोडणं. अशा प्रकारे दोष त्या ठिकाणी, 3 दोषांना या ठिकाणी आम्हाला सामोरं जावं लागतं, जर आम्ही सर्वथा अभाव मांडला तर. पहिला दोष अनेक द्रव्यपणाचा, दुसरा दोष उभय शून्यतेचा आणि तिसरा दोष आपापल्या स्वरूपाला सोडून कधी जीवाने अजीवत्व धारण करावं, कधी अजीव द्रव्यांनी जीवत्व धारण करावं, किंवा कधी जीवानी धर्मद्रव्याचं स्वरूप धारण करावं. म्हणजे एकाला न चिकटून राहता कधी त्याच्या मनात येईल तसं बेताल होणं, अशा प्रकारचे तिसरा दोष अपोह रूपत्व, ज्याचं नाव आहे, असा त्या ठिकाणी प्राप्त होतो. याचा खुलासा आचार्य करतात. ज्याप्रमाणे चेतन द्रव्याचा अभाव म्हणजे अचेतन द्रव्य आणि अचेतन द्रव्याचा अभाव म्हणजे चेतन द्रव्य. म्हणजे 2 द्रव्य आहे, एक जड द्रव्य आहे आणि एक चेतन द्रव्य आहे. आता या 2 द्रव्यामध्ये पृथक्पणाच आहे. पृथक्पणा असल्यामुळे चेतन द्रव्य वेगळ्यापणाचं झालं, एकाला धारण करणारं झालं, आणि अचेतन द्रव्य दुसऱ्याला धारण करणारं झालं. याच्यामध्ये अनेकता संभवनीय आहे, कारण मुळातच ती 2 द्रव्य आहे. अशी 2 द्रव्य म्हणजे तिथे अनेकता मुळातच सिद्ध आहे. पण याप्रमाणे द्रव्याचा अभाव तो गुण आणि गुणाचा अभाव ते द्रव्य, असे जर मांडले तर त्या द्रव्याला द्रव्य एक असून सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी द्रव्याचा अभाव मांडला आणि गुणालाही स्वतंत्र द्रव्य मांडलं. जसं ज्ञान गुण आणि जीव द्रव्य आहे, याच्यामध्ये जीव तर द्रव्य आहे पण ज्ञान गुण आहे. पण या ज्ञान गुणालाही जर आम्ही असंच द्रव्य मांडलं तर काय होईल? आम्हाला मग दर्शन गुणालाही द्रव्य मानावं लागेल, चारित्र्य गुणालाही धर्म मानावा लागेल. जीवामध्ये जे अनंत गुण आहे त्यांना आम्हाला प्रत्येकाला धर्म मानावा, द्रव्य मानावं लागेल. आणि अशा रीतीने एक जीव द्रव्यामध्येच अनेक द्रव्य मानावे लागतील. म्हणून अनेक रूपतेचा प्रसंग येईल. अनेक रूपता कशी, की एक जीव द्रव्य आहे आणि आम्ही या ठिकाणी कसं मानतो आहे की बाकी सगळे गुण आहे आणि गुण आणि द्रव्य याच्यामध्ये अततपणा आहे, म्हणजे प्रदेश तेच आहे, हे पृथक द्रव्य नाही. आणि जर आम्ही असं म्हटलं की द्रव्याचा अभाव आहे, म्हणजे चेतन द्रव्य जसं अलग आहे आणि अचेतन द्रव्य जसं अलग आहे तसं द्रव्य अलग आहे आणि गुण अलग आहे, असं जर आम्ही मांडलं तर आम्हाला ज्ञानाला देखील द्रव्य मानावं लागेल, दर्शन गुणालाही द्रव्य मानावं लागेल. म्हणजे अनंत गुणांना आम्हाला द्रव्य मानावं लागेल. म्हणून अनेकतेचा प्रसंग त्या ठिकाणी उद्भवेल. म्हणून पहिली आपत्ती ही आली. आता दुसरी आपत्ती, म्हणून अशा प्रकारे त्या द्रव्याला एक द्रव्य असूनही द्रव्य आणि गुण असे अनेकत्व प्राप्त होईल. पहिला अनेक रूपता प्राप्त होईल. दुसरा आता उभय शून्यत्व प्राप्त होईल. जसं सुवर्णाच्या अभावी सुवर्णपणाचा अभाव होतो. सोनं आणि सोन्याचा सुवर्णत्व हा गुणधर्म. जर आम्ही म्हटलं की सोन्याचा अभाव झाला तर द्रव्याचा जर आम्ही अभाव मांडला तर गुण कुणाच्या आश्रयाने राहणार? म्हणून आम्हाला सुवर्णपणाचा देखील अभाव मानावा लागेल. द्रव्याचा अभाव मांडला, ज्ञाना म्हणजे जीव द्रव्याचा आम्ही अभाव मांडला तर आम्हाला ज्ञान गुणाचाही अभाव मानावा लागेल. अशा प्रकारे उभय शून्यता म्हणजे द्रव्याचंही अस्तित्व नाकारलं आणि गुण देखील निराधार झाल्यामुळे तेही राहू शकले नाही. अशा रीतीने उभय शून्यता
म्हणजे द्रव्य आणि गुण दोन्हीही अस्थिरूप राहणार नाही, अशा प्रकारचा दुसरा प्रसंग त्या ठिकाणी, दुसरा दोष उत्पन्न होईल. म्हणून उदाहरण दिलं या ठिकाणी की सुवर्णाच्या अभावी, सुवर्ण म्हणजे द्रव्य आणि सुवर्णपणा म्हणजे त्याचा गुण, त्याचा अभाव होतो. सुवर्णत्व सोन्याच्याच आश्रयाने राहणार आहे आणि सुवर्णत्वाच्या अभावी सुवर्णाचा पण नाश मानावा लागेल. जर त्याचा तो गुणधर्मच नाही तर त्याला सुवर्ण तरी कसं म्हणता येईल? म्हणून त्यालाही सुवर्ण मानता येणार नाही, असा उभय शून्यतेचा दोष येतो. त्याप्रमाणे द्रव्याच्या अभावी गुणाचा आणि गुणाच्या अभावी द्रव्याचा अभाव असा जर मांडला तर उभय शून्यत्व हा दोष येतो. म्हणजे आम्हाला गुणाचा अभाव मानावा लागेल आणि द्रव्याचाही. जसं जीवावर आम्ही घटित केलं तर जीवाचाही अभाव मानावा लागेल, कारण जीव त्याच्यामध्ये गुणच नाही तर द्रव्य काय राहिलं? म्हणून कारण गुणांच्या समूहालाच द्रव्य म्हटलेलं आहे आणि तिथे गुणच नाही तर मग द्रव्याचा अभाव होईल. आणि मग गुण जे द्रव्याच्या आश्रयाने राहतात त्या गुणाला देखील आम्हाला नाकारावं लागेल, म्हणून त्याचाही अभाव मानावा लागेल. म्हणून दुसरा दोष त्या ठिकाणी उभय शून्यतेचा उपस्थित होतो. आणि तिसरं अपोहरूपत्व, की ज्याप्रमाणे पटाचा अभाव मात्रच घट आहे आणि घटाचा अभाव मात्र पट आहे. आचार्यांनी घट आणि पटाची उदाहरणं ही सर्वत्र वापरलेली आहे. घट म्हणजे घडा आणि पट म्हणजे वस्त्र. तर पटाचा अभाव मात्र, पटाचा अभाव म्हणजे वस्त्राचा अभाव म्हणजे जर घडा आहे आणि घड्याचा अभाव म्हणजे पट आहे, असं जर मांडलं तर त्या ठिकाणी दोहोसही अपोहरूपत्व म्हणजे सर्वथा निषेधपणा किंवा आपल्या स्वभावाचा त्यांनी त्याग केला, अशा प्रकारचा अपोहरूपत्वाचा प्रसंग प्राप्त होतो. तसेच द्रव्याचा अभाव मात्र गुण आहे आणि गुणाचा अभाव मात्र द्रव्य आहे, याप्रमाणे येथे अपोहरूपत्व प्राप्त होतं. कारण गुणाचा अभाव झाला म्हणजे गुण काही अन्य रूप झाला किंवा द्रव्य वेगळ्या रूपाने परिणत झालं. अशा प्रकारे त्यांनी आपला स्वभाव धारण न करता जर तो दुसऱ्या रूप परिणमला तर त्या ठिकाणी अशा प्रकारची अपोहरूपत्वाचा प्रसंग येतो. आणि म्हणून द्रव्य आणि गुणामध्ये एकत्व, अशून्यत्व आणि अनपोहत्वाची इच्छा असेल तर हे तीनही दोष लागू नये असं जर वाटत असेल, म्हणजे द्रव्य तर एक रूप पण आहे, अशून्य पण आहे म्हणजे आहे रूपाणी आहे आणि आपला स्वभाव पण सोडत नाही, अशी जर या ठिकाणी इच्छा असेल तर यथोक्त अतद्भावच मांडला पाहिजे. या गाथेला आपण परत वेगळ्या तऱ्हेने बघूया थोडस. या गाथेमध्ये सर्वथा अभाव म्हणजे अतद्भाव नाही हे स्पष्ट करतात. सर्वथा अभाव म्हणजे अतद्भाव नाही हे सांगत आहे. आणि जर सर्वथा अभाव म्हणला तर आता सांगितलं त्याप्रमाणे तीन दोष, अनेकत्व रूप, उभय शून्यत्व आणि अपोहरूपत्व. जर द्रव्य अलग आहे आणि गुण अलग तर प्रत्येकच गुण द्रव्य होईल आणि म्हणून एक द्रव्यात अनेक द्रव्य राहतील, म्हणजे एका द्रव्यात अनेक द्रव्याचा प्रसंग येईल. पहिला दोष हा झाला. दुसरा उभय शून्यत्व. जर द्रव्यापासून गुण पृथक मांडले तर द्रव्य काय उरेल? उभय शून्यतेमध्ये
द्रव्य वेगळं आहे आणि गुण वेगळे आहे आणि द्रव्यापासून गुण वेगळे मांडले आम्ही, तर द्रव्याचं अस्तित्व ते काय राहिलं? म्हणून त्या ठिकाणी द्रव्य उरणार नाही. कारण गुणांचा समूह म्हणजेच द्रव्य आहे. आणि जर द्रव्य नसेल तर गुण कसे राहतील? कारण गुणांचा आधार परद्रव्य आहे. दोघही एकमेकांवर अवलंबून आहे आणि म्हणून जर एकाचं अस्तित्व धोक्यात आलं तर दुसऱ्याचं अस्तित्वही धोक्यात येणार आहे. द्रव्याला जर आम्ही शह दिला आणि द्रव्य जर तशा रूपाने मांडलं नाही तर गुण देखील आम्हाला मानता येत नाही. म्हणून उभय शून्यता असा दोष त्या ठिकाणी येतो. आणि तिसरं अपोहरूपता. जर द्रव्यानी आणि गुणांनी आपापला स्वभाव सोडला, द्रव्यानी ठरवलं की गुणांना आश्रय द्यायचा नाही आणि गुणांनी ठरवलं की आपण द्रव्याच्या आश्रयाने राहायचं नाही, आपण स्वतंत्र आमचं बिऱ्हाड थाटूया, असं जर गुण मानेल त्या ठिकाणी तर गुणाचाही स्वभाव टिकणार नाही आणि द्रव्याचा स्वभाव देखील राहणार नाही. अशा तऱ्हेचं हे त्या ठिकाणी अपोहरूपत्व, त्याचा तिसरा दोष उत्पन्न होऊ शकणार आहे. म्हणून द्रव्य आणि गुण या सर्वथा पृथकपणा नसून अन्य अन्यपणा आहे, हेच आम्हाला सिद्ध करावं लागतं. द्रव्यत्व गुणात स्वरूप भेद आहे. द्रव्य आणि गुणात स्वरूप भेद आहे, प्रदेश भेद नाही. आणि द्रव्य आणि गुणात अन्यपणा आहे. गुण गुणी धर्मधर्मी अंश अंशी या सर्वथा एकत्व नाही आणि सर्वथा अन्यत्व पण नाही. प्रदेश अपेक्षेनी एकत्व तर स्वरूप अपेक्षेनी भेद पण असणार आहे. आणि या गाथेचा प्रयोग करत असताना लक्षणांनी द्रव्य आणि गुण लक्षणांनी वेगवेगळं करू शकतो आपण. द्रव्याला आम्ही वेगळ्या लक्षणांनी संबोधित केलं, गुणांना आम्ही वेगळ्या लक्षणांनी संबोधित केलं. म्हणून लक्षणावरून द्रव्याचं आणि गुणांचं स्वरूप जाणा, त्याचा परिचय करून घ्या आणि भेद कल्पना दूर करून एकत्व दृष्टीने स्वरूप मात्र अनुभवणं. बहुतांश आपण गाथा बघतो आहे, प्रयोग करत असताना समजण्यासाठी तर आम्हाला सर्व समजून घ्यावं लागणार आहे. म्हणजे आमची जी यात्रा आहे ही पहिल्यांदा तर अगदी छोट्या धारेपासून सुरुवात होणार आहे. मी नेहमी उदाहरण देते की आमची यात्रा कशी आहे, तर गंगोत्री पासून गंगा सागर पर्यंत आमची यात्रा आहे. जीवाचं पहिल्यांदा स्वरूप समजून घ्यायचंय, जीवाचं विस्तरित स्वरूप समजून घ्यायचंय, उत्पाद वे द्रव्यांनी समजायचं आहे, गुणपर्यायांनी समजायचंय. जीवाचं स्वरूप आम्ही समजत असू तर इंद्रियांच्या माध्यमातून समजायचंय, मार्गणीच्या माध्यमातून समजायचंय, गुणस्थानांच्या माध्यमातून समजायचंय. म्हणजे जेवढ्या विस्तार रीतीने आम्हाला या सर्वांचं स्वरूप समजून घेता येईल तेवढ्या रीतीने आम्हाला विस्तृत विवेचन ऐकून आम्हाला प्रत्येकाचं अगदी पूर्ण स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आमची पहिली यात्रा सुरू झाली ती गंगोत्री पासून गंगा सागर पर्यंत आम्ही येऊन ठेपलो. विस्तरित रीतीने सर्व विशद, सर्व सांगोपांग विवेचन आम्ही समजून घेतलं. पण समजून घेतल्यानंतर त्या भेद प्रकारातच जर आम्ही अडकलो आणि त्याच ठिकाणी आम्हाला रममाण व्हायचं असेल तर त्यांनी अनुभूती होणार नाही. हा जो विस्तार आम्ही आमच्या ज्ञानाचा केलेला आहे, या विस्ताराला परत आम्हाला समेट करावी लागणार आहे. हळूहळू त्याला आम्हाला ग्रथित करावं लागणार आहे आणि परत आमच्या मूळ ओरिजिनल गंगोत्री पर्यंत आम्हाला पोचावं लागणार आहे. म्हणजे आमची ही नंतरची जी प्रवास धारा असणार आहे ती आम्हाला समेटायची आहे. त्यापासून विस्तरित जो आमचा विषय झालेला आहे, या विस्तरित विषयात विकल्प जास्त चालणार आहे. या विकल्पांना विराम देत देत वस्तू स्वरूपाला आम्हाला भेद कल्पनांना टाळून टाळून आमच्या एकत्व आत्मतत्वामध्ये दृष्टी स्थिर करायची आहे. आणि तिथपर्यंत आम्ही जेव्हा पोहोचू त्यावेळेला आम्हाला अनुभूती जीवनात असणार आहे.
तर हा प्रयोग आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने जीवनात करायचा आहे. आता येणारी जी गाथा आहे 109 नंबरची गाथा आहे आणि या गाथेमध्ये सत्ता आणि द्रव्याचा गुणीपणा हा सिद्ध केलेला आहे. आम्हाला असं वाटतं की गाथा साधारणतः तशा आणि तशाच प्रकारच्या ह्या गाथा सुरू आहे. पहिल्यांदा आचार्यांनी उत्पाद व्ययावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. सत्ता आणि अस्तित्व यांचं स्वरूप आणि द्रव्याचं स्वरूप देखील आम्ही विशदी रीतीने बघितलं. नंतर परिणामांवर आचार्य आलेले होते. 199 नंबरच्या गाथेमध्ये परिणाम म्हणजे काय सांगितलं होतं आचार्यांनी. आणि ही जी गाथा आलेली आहे ही गाथा देखील जणू काही 99 नंबरची जी गाथा सांगितलेली आहे याची प्रतिछाया आहे. अशीच या ठिकाणी ही गाथा या ठिकाणी आचार्य सांगणार आहे. म्हणजे सत्ता आणि द्रव्य यांचा गुणीपणा या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. जर आम्ही अभाव बघितलाय, तद्भाव बघितलेला आहे, अतद्भाव बघितलेला आहे, तर अतद्भाव म्हणत असताना जर आम्ही पूर्णतः परत पृथक कल्पना आम्ही डोक्यामध्ये घेतली तर आचार्य सांगतात की सत हा आत्म्याशी असा अभिन्न गुण आहे आणि तो एकरूपच आहे, अनन्यच आहे, हेही या ठिकाणी परत आम्हाला जाणीव करून देत आहे. अशी ही 109 नंबरची गाथा आहे. सत्ता आणि द्रव्याचा गुणीपणा याच्या सिद्ध केलेला आहे. गाथा पहा. जो खलु दव्व सहावो परिणामो सो गुणो सदविशिष्टो सदवठ्ठिदं सहावे दव्वं तिजिनो वदे सोयम. जो खलु दव्व सहावो परिणामो सो गुणो सदविशिष्टो सदवस्थिदं सहावे दव्वं तिजिनो वदे सोयम. जो खलु दव्व सहावो परिणामो, जो खरोखर, खलु याचा अर्थ खरोखर, निश्चयाने जो द्रव्याचा स्वभावभूत परिणाम आहे. सहावो परिणामो. आणि परिणाम कसा असतो? तो उत्पाद व्यय द्रव्यात्मक असतो. परिणाम पर्याय जी पाहिलेली आहे असा हा द्रव्याचा स्वभावभूत परिणाम आहे. हा परिणाम सदविशिष्टो गुणो, तो परिणाम सत्पासून अविशिष्ट म्हणजे सत्तेशी अभिन्न असा गुण आहे. मागच्या याच्यामध्ये कथनचित भिन्नता दाखवलेली होती. या ठिकाणी सांगतात जर तुम्ही सर्वथा भिन्नता मांडली तर तेही चुकीचं आहे. कथनचित तो आत्म्याचाच परिणाम आहे किंवा तो सत्चाच गुण आहे. म्हणून तो परिणाम सत्पासून अविशिष्ट म्हणजे अभिन्न असा गुण आहे. आणि सहावे अवठ्ठिदं दव्वं सत, आणि स्वभावामध्ये अवस्थित असल्याने द्रव्य निरंतर आपल्या स्वभावाला धरूनच असतं, स्वभावातच ते स्थित असतं. आणि असं हे स्थित असल्यामुळे द्रव्य सद्रूप आहे, द्रव्य अस्तिवान आहे. असा हा जिनोवदे सोयम, असा हा जिनेंद्र भगवंताचा उपदेश आहे. म्हणजे जी 99 नंबरची गाथा आहे त्या गाथेमध्ये आणि या गाथेमध्ये जवळपास एकच गोष्ट आचार्यांनी सिद्ध केलेली आहे. द्रव्य स्वभावामध्ये नित्य अवस्थित असल्याने सत आहे. द्रव्य कसं आहे तर आपल्या स्वभावामध्ये आहे. द्रव्य जेव्हा आम्ही अगुरु लघु सामान्य गुण बघतो तर या सामान्य गुणामध्ये हे सांगितलेलं आहे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. कधी कधी ज्ञान गुणाला दर्शन गुण होणं असं पटत नाही. किंवा जीव द्रव्य आहे ते कधीही अनादी कालापासून एवढ्या अजीवाच्या परिकरात राहिलं तरी देखील कधीही ते अजीव रूप झालेलं नाही. द्रव्य आपल्या स्वभावामध्येच आहे आणि ते नित्य आहे, ते नाश कधीही होणार नाही
आणि अवस्थित आहे. अवस्थित आहे याचा अर्थ ते निश्चितपणे तशाच प्रकारचं असणार आहे आणि असं हे सद्रूप आहे, असं हे पूर्वी सांगितलं. आणि तेथे द्रव्याचा स्वभाव परिणाम हा सांगितला. त्या गाथेमध्ये द्रव्याचा स्वभाव म्हणजे परिणाम सांगितलं आणि जो द्रव्याचा स्वभावभूत परिणाम आहे तोच सच्ची अभिन्न गुण आहे. आणि जो त्या ठिकाणी परिणाम या शब्दाने सांगितला हा म्हणजे सतचा अभिन्न गुण. सत म्हणजे द्रव्य किंवा अस्तित्व, त्याचा अभिन्न गुण आहे हे या ठिकाणी सिद्ध करणार आहे. दोन गाथांमध्ये कशा प्रकारे आम्ही फरक करू शकतो किंवा दोन गाथा आम्हाला कशा रीतीने तुलनात्मक रीतीने बघायच्या हे आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूया आणि आज इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहुनम. कुणाला काही यावर प्रश्न असेल तर विचारू शकता.